आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या चांदण्याच्या प्रकाशात सगळं काही लख आणि खरं खरं दिसतंय बरं. ते दिसणार नाही याची काळजी घ्या. आणि राहिला विषय इथे यायचा तर आम्ही चौकशी करायला नाही आलेलो, आम्ही सहज भेटायला आलोय. भेटू शकतो ना? नाही, काही गरज नाहीये त्याची. घाबरलास? हे बघ, जर त्याने कुठलाही गुन्हा केला नसेल ना तर त्याला काही नाही होणार. रॅदर आम्ही काही होऊ देणार नाही त्याला. पण जर त्याने हा गुन्हा केला असेल तर फक्त त्याला नाही, तुला सुद्धा आम्ही बेटची राख करू. धमकी देतोय? नाही, काळजी काळजी वाटते ना तुझी त्याची, म्हणून म्हणते. हा, लक्षात ठेव. सुंदरी, चल निघूया आपण. आणि अजून एक गोष्ट, ह्या सगळ्यामध्ये जर सुंदरीला गाडीचाही धक्का लागला ना तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. आणि ही धमकी नीट लक्षात ठेवायची. सुंदरी, हा शिरा केलाय बघ, खाऊन सांग कसा झालाय तो. अहो पण मावशी माझा उपवास आहे. अगं बाई, लक्षातच नाही माझ्या. नवरा बायको जोडीने उपवास सोडेल ना? म्हणजे? अगं म्हणजे आदित्यचा पण उपवास आहे ना. तुझ्यासाठी उपवास धरलाय त्याने, तुला माहितच नाही का? अहो नाही, आदित्यने कुठे उपवास धरलाय? तुम्हाला कोणी सांगितलं? अगं त्यानेच सांगितलं. सकाळी तुम्हाला नाश्ता द्यायला सांगितलंस ना, तेव्हाच तो बोलला सुंदरी माझ्यासाठी उपाशी राहणार आणि मी खाणार, असं नाही होऊ शकत म्हणून. अहो म्हणजे तो सकाळपासून उपाशीच धावपळ करतोय? मग काय आता, तू पण तर करतेच आहेस ना. तसं नाही मावशी, मला सवय आहे उपासाची. आपलं काय बाई माणूस आहे, आपण अशा गोष्टी करतो. आणि आधी उपास केलाय नाही, त्याला सवय नाही आणि त्याला भूक पण कंट्रोल होत नाही, त्याने उपास का केला असेल? प्रेम बरं का सुंदरी. प्रेमासाठी माणूस महासागर पण ओलांडतो बघ, त्यात उपासाचं काय. खरंच खूप भाग्यवान आहेस तू सुंदरी. इतकं प्रेम करणारा नवरा तुला मिळाला. तुमची जोडी अशी सुखात राहू दे. नाही पण खरंच एक गोष्ट बोलायची राहूनच गेली. आम्ही इथे आलो काय, इथे राहिलो काय, तुम्ही आम्हाला खूप साथ दिली. अगं त्यात काय होतंय, माझी मुलं इथं होती त्यांच्यासाठी मी करतच होती ना. आता त्यांना गावात खायला नाही आवडत म्हणून शहराला गेली. मला पण आग्रह करत होते, पण मी म्हटलं ही मातीच माझी मायबाप आहे, हिला सोडून मी कुठेच येणार नाही. मग काय, त्यांनी माझ्याशी सगळा संबंध तोडला आणि मीही काही ठेवलं नाही संबंध त्यांच्याशी. अगं तू का वाईट वाटून घेतेस? वाईट नाही वाटत आहे मला, उलट उद्याची खात्री आहे. आपला गाव एकदा का सुसज्ज झाला ना की गाव सोडून गेलेली सगळी मंडळी परत येतील बघा. आपल्या आई वडिलांकडे येतील, आपल्या मातीत येतील, तुमची मुलंही परत येतील. पण तोपर्यंत तुम्ही मला मुलगी मानू शकता. मग तू माझी मुलगीच आहेस म्हणूनच सांगते. पण खरंच सुंदरी, आज आदित्य आहे म्हणून सगळं चांगलं चाललंय. त्या जागी दुसरा कोणी असता तो इथे थांबलाच नसता. पण तो थांबला आणि तुझ्यावर येणारं सगळं संकट त्याने स्वतःवर झेललं. तुम्ही एकमेकाचा हात कधीच सोडू नका.
नाही सोडणार. आणि हा शिरा दोघांनी खा. येते मी. तो अतिशहाणा मुजुमदार कुठे रे भाज्या? माझ्या समोर फार उड्या मारत होता. हा, करतो तर सगळं माझ्या जीवा, आणि काय म्हणतो की माझ्या मागे यायचं नाही. काय झालं म्हणून विचारलं तर माझं मी बघीन म्हणतो. जा बघ आता. जाऊ दे भाज्या, आता त्याला दाखवतो की हा पाटील काय चीज आहे. हो, अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही. पाटील, हा माझा धाकटा भाऊ सुजित. भाज्या, याला जरा आतमध्ये घेऊन जातोस का? तोंड दाखवायला जागा नाही ठेवली यांनी म्हणून लपवायचंय? काय बोलताय पाटील? हे तोंड सांभाळून बोला. प्रवास करून दमलाय तो. तो दमला, कारण ड्रायव्हिंग करून दमला असेल ना, बरोबर ना? नाही, मी ऍक्सिडेंट नाही केला. चुकून झालं सगळं. अच्छा, तर म्हणून ह्याला खोलीत लपवायचंय. बाळा, तुला इथं कोणीही त्रास देणार नाही. बाजा, याला खोलीमध्ये घेऊन जा. होय साहेब. चल साहेब, आमचे पण खबरी आहेत. आम्हाला पायथ्याशी नाही, खांद्यावर ठेवायचं. कुठं? खांद्यावर. आता काय, आधी केस गुंडाळून टाकायला हवी. मग मी ह्याला घेऊन गावाबाहेर निघून जाईन. म्हणजे कंपनीचं काय आणि भूमिपूजन? पाटील, माझ्या भावाला यातून बाहेर काढणं आधी गरजेचं आहे. हे महत्वाचं, कळलं ना? ते पुढे बघू. म्हणजे डील तोडताय तर तुम्ही, आणि माझे पैसे बुडवून जाणार तुम्ही. काय बोलताय पाटील? थोडं समजून घ्या ना. मी तुम्हाला मैत्रीच्या नात्यानं सांगतोय की समजा हा इथून जर बाहेर गेला तर याचं काय होईल, आणि मी जर याला इथं नाही ठेवलं तर विचार करा त्याचा परिणाम काय होईल. घाबरवताय साहेब? घाबरत नाहीये, मी तुम्हाला समजावून सांगतो. आणि हो, तुम्हाला जर जायचंच असेल ना, एक तर तुम्ही भूमिपूजन करून जा, नसेल तर तुमच्या भावाला इथे ठेवून जा. कारण ही अशोकराव पाटलांची डील आहे. कुणाची? अशोकराव पाटलांची. येतो मी. उपवास वगैरे ठेवणं किती अवघड आहे. आता भूकच सहन होत नाही. बायका कशा ठेवतात उपवास वगैरे काय माहिती. यार, भूक लागली. सुंदरी कुठे आहे? पण सुंदरी आल्यावर तिला काय सांगू? भूक लागली, उपवास ठेवला होता, सांगू की नको सांगू? नाही, नको. ते एवढं दिवसभर लपवलंय, मग आता शेवटाला कशाला? जाऊ दे, सहन करू थोडं. चला बाप्पा, फायनली जेवणाची वेळ आली. खूप भूक लागली. आदित्य, झोपलास का? नाही, झोपलो नाही, आहे ना मी जागा. बोल ना. हा, म्हणजे एवढा झोपलायस म्हणल्यावरती जेवलाच असशील नाही? असं बाबा, मी करते सुरुवात. माझं काय, सकाळपासून उपाशी आहे ना मी. देवाने पण कसं केलंय ना, वटसावित्रीची पूजा एकदम बायकांच्याच नशिबी आहे. पुरुषांना काय, 3 टाइम मस्त खायचं आणि झोपायचं वर्तन करून, है ना? असं मी करते जेवणाला सुरुवात. वा 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 वा, काय सांबार बनवले गोदामावशीनी. वा, मस्तच. एक घोट सुद्धा प्यायला मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. अरे वा, अरे वा, फ्लावरची भाजी पण बनवली आहे. गोदामावशींचा मसाला, गावाकडचा मसाला खरंच भारी यार. मस्त लागतोय यार, मस्त लागतोय. हा हा हा.
आदित्य, काय रे, त्या सुजितने ऍक्सिडेंट केला तो हा स्पॉट ना? अरे बाबा हळू बोल, ऐकेल ना कोणीतरी. कुठं जोरात बोलतोय मी, हळूच बोलतोय ना. जाऊ दे. अरे पण ह्या स्पॉटवर तो ऍक्सिडेंट बघणारा चहावाला असायला पाहिजे ना. पण इथं तर त्या चहावाल्याचं नामो निशाण नाहीये. मग धरणार कोणाला आपण? अरे थांब, ती समोरची पार्टी चहावाल्याच्याच मागावर आहे वाटते. लप लप लप, चल. अरे अरे चहाची टपरी तर इकडेच होती, माहिती मला. मग काय टपरी सकट गायब झाला की काय तो? कळत नाही. इकडे वॉचमॅन पण दिसत नाही, कोणाला विचारणार? आदित्य दादा, मग अशा ठिकाणी कोणी चहाचा स्टॉल टाकला तर तो लॉस मध्येच जाणार नाही का? म्हणजे तुला असं म्हणायचंय की इकडे चहावाला नव्हताच? माहित नाही. थांब, कोणाला तरी विचारायला हवं. थोडी चौकशी करूया आपण. काका, एक्सक्यूज मी, ऐका ना. इकडे काल ऍक्सिडेंट झाला होता, त्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? काका, तुम्हाला काय माहिती असेल तर? हो, काल इथेच ऍक्सिडेंट झाला. तुम्ही बघितला का ऍक्सिडेंट होताना? हो, बघितला. मग तुम्हाला माहितीये काय गाडी कोण चालवत होतं, काही बघितलं तुम्ही? नाही, तेवढं नाही बघितलं, कारण मी जस्ट पोहोचलो तेव्हा ऍक्सिडेंट झालेला होता. पोलीस आले, त्यांनी चहावाल्याला काहीतरी प्रश्न विचारले, पण कालपासून तो चहावाला काही दिसत नाहीये. कदाचित घाबरला आणि निघून गेला असेल. चला, आपल्याला काय करायचंय, चला. आपली सगळी भिस्त तर चहावाल्यावर होती. हो ना. ठीक आहे, निघूया. हो, नक्कीच चांगली बातमी आली असणार. हॅलो, सापडला का तो चहावाला? नाही साहेब, नाही सापडला तो. अरे कुचकाम्यानो, नाक कापताय का माझं? अरे ते मुजुमदार साहेब माझ्या समोर बसलेत. म्हणजे असं झालं नाही ना की आपल्या आधी ती सुंदरी पोचली त्याच्यापर्यंत. हा, असं जर झालं ना तर ते मुजुमदार साहेब कच्च खातील ना, मला कच्च खातील. पाटील, काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही नाही. घाबरू नका साहेब, कशाला घाबरताय तुम्ही? अहो, सुंदरी आणि तिच्या नवऱ्याच्या हाताला सुद्धा लागलेला नाही तो चहावाला. तुम्हाला कोणी सांगितलं? अहो, आता त्यांना बघितलं मी. ते सुद्धा त्या चहावाल्याला शोधत आले होते. माहिती आहे का तुम्हाला, एका माणसाने त्यांना सांगितलंय की तो चहावाला त्या पोलिसांच्या चौकशीला घाबरून काल रात्रीच पडून गेला. शाबास मर्दानो, शाबास. हो साहेब. काय झालं? सापडला चहावाला? अहो साहेब, त्या चहावाल्याला आता शोधाचीही गरज नाही आणि त्याला डांबाचीही गरज नाही, कारण तो पोलिसांच्या भीतीने काल रात्रीच पळून गेला. आणि मुख्य म्हणजे तो सुंदरीच्या हातालाही लागला नाही. चला, म्हणजे उद्या कोर्टात माझ्या भावाच्या विरुद्ध एकही साक्षीदार नाही. जे काय असतील ते आपले खोटे साक्षीदार, बरोबर? अहो, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. तुम्हाला जर काही तयारी करायची असेल ना तर ती भूमिपूजनाची करा. फॅक्टरी मी बांधतोय का तू? राजू, आपल्याला तर मुजुमदारी नको आणि पोलीस पण नको. आपण आपल्या इथून कायमचे जाऊ. चल. कुठे चाललाय तुम्ही? कोण तुम्ही? विचारणारे कोण तुम्ही? मी कलेक्टर सुंदरी मोहिते. आम्ही तुमची मदत करायला आलो इथे.
आणि हे माझे मिस्टर, आणि हिला तर तुम्ही ओळखताच ना. नाही ओळखत मी हिला, आणि मला तुमच्याशी बोलायचं नाही. जाऊ द्या मला. एक मिनिट आहे बघा, तुम्ही जा, आमची काही हरकत नाही, तुम्ही जा. पण फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जर आता अन्यायाविरुद्ध उभे नाही राहिला ना तर रेखाच्या वडिलांना फाशी होणार, आणि तेही तुमच्यामुळे. हा, तो सोहळा बघून जाता आता जाता. अहो काय बोलताय, मला काही कळत नाहीये. न कळण्यासारखं बोलतच नाहीये मी, तुम्हाला चांगलंच माहितीये मी काय बोलते. सुंदरी ताई, जाऊ दे, यांना नाही कळणार ग. पैशांच्या मोहात यांनी स्वतःच्या नवऱ्याच्या खुन्याला देखील मोकाट सोडले. मग माझे वडील निर्दोष असतील तर यांना काय फरक पडणार आहे? नाही नाही, असं नको बोलू ताई. हे काय? तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या मरणाचे भाव लावलेत असे? हे काय आहे? इकडे बाळा. हा तुमचा मुलगा आहे ना? हा, उद्या जेव्हा हा शिक्षण घेईल, मोठा ऑफिसर होईल, त्याला नक्की सांगा हा, त्याच्या वडिलांच्या मृत्यूचे जे पैसे मिळाले त्याच्याने तुम्ही त्याचं भविष्य घडवलं. असं नको बोलू ताई. आणि फक्त स्वतःच्या स्वाभिमानाचा नाही, माझ्या वडिलांचा सुद्धा सौदा केलाय तुम्ही. कोणी हक्क दिला तुम्हाला? भेकड आहात तुम्ही. आणि पैसा इतका महत्वाचा आहे तुमच्यासाठी? हा, हाय पैसा महत्वाचा. तुम्हाला काय माहित आम्ही कधी दिवस काढतो. अन्नाचा घास घेताना सुद्धा विचार करावा लागायचा. आपल्या मुलाला जेवण मिळावं म्हणून रात्री पाणी पिऊन झोपायचो, आणि त्यात हे गेल्याची बातमी आली. असं वाटलं विष पिऊन मारावं. नंतर कळलं सुजित मुजुमदारामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला. तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता. मी लगेच पोलीस स्टेशन मध्ये गेले, भांडले, रडले, डोकं आपटलं. पोलीस म्हणाले मला न्याय मिळेल. काही वेळात माझ्या दारात माणसं आली आणि धमकी देऊन गेले. मी काय बोलले, कुणाला सांगितलं तर माझ्या लेकराला मारून टाकते. म्हणून काल मी याला हाकललं. वाटलं विष पिऊन जगणं संपून टाकावं, कारण कोणाशी लढण्याची ताकदच उरली नाही माझ्यात. एवढ्यात मुजुमदार मला पैसा देऊन गेला. वाटलं आपलं नाही पण आपल्या मुलाचं तरी आयुष्य घडू, म्हणून मी पाऊल उचललं. ताई जाऊ द्या मला. बघा, इथून पुढे काय निर्णय घ्यायचा आहे ते तुमच्या हातात. मी अजिबात फोर्स नाही करणार. बाळा, तू उद्या मोठा होशील, मोठा ऑफिसर होशील, जे काही होशील, तेव्हा तुला तुझ्या आईची चूक कळेल. ती तुझ्याशी खोटं बोलत होती हे कळेल. तेव्हा तू तिच्या रागवू नको. हे बघ, आई एकटी आहे, तिची साथ कधी सोडू नको. तिचा हात घट्ट धरून ठेव. आम्ही तुझ्या आईला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तिला ती मदत नकोय. चल. थांबा. चुकलं माझं.
माझ्या मुलासमोर मला ताट मानेने उभं राहायचंय आणि त्याची मानही ताट ठेवायची. देसाई, काय चाललंय हे सगळं? चहा मला एक काम करा आता, तो ड्रायव्हर, त्याची मुलगी आणि जेवढे साक्षीदार आहेत ना सगळ्यांना गायब करा. त्या ड्रायव्हरला तुमच्या घरातच लपवून ठेवा आणि उद्या कोर्टात सांगा गुन्हेगार फरार झाला. काय कळलं ना? दादा तू घाबरे जरा. मी सांगतो ते करत देसाई. ओके साहेब. पाटील, ए पाटील, पाटील, काय झालं? माणसात उपा काढतात का तुझी? माझ्या अंगावर ओरडत नाही. हा, आवाज खाली ठेवायचा, आवाज खाली. काय रे, स्वतःला काय बाप समजायला लागलात माझा? हा, त्या बाता मारत होता. चला हट. पाटलाच्या अंगाला हात नाही लावायचा. काय आरती वाळू तुझी? हा, चहावाला सुंदरीच्या हाताला लागलाय. सांभाळून घेणार होतास ना. एकुलता एक विटनेस नाही सांभाळता आला तुला. गेला तो. पण हे कसं शक्य आहे? कुणी सांगितलं? इन्स्पेक्टर देसाईचा फोन आला होता मला. एक लक्षात ठेव पाटील, चहावाल्याने जर तोंड उघडलं आणि सुजितचं नाव घेतलं ना तर डील तर विसरच. अख्ख्या गावात दवंडी पिटवेन मी आणि बोंबा मारून सांगेन लोकांना तू कोणाच्या जमिनी कशा लुबाडल्या आहेस. मुजुमदारची पंगा नको घेऊस. हॅलो, काय? काय झालं? ड्रायव्हर मोहन पळून गेले. काय? सुंदरी, मला असं वाटतं आपण लगेच पोलीस स्टेशनला जाऊया. हो, तुम्ही इथे सांभाळा. हा, लक्ष द्या. आम्ही आलो लगेच. अरे, काय झालं? मोहन, ड्रायव्हर कुठे ते? काय विचारते मी? अरे काय झालं? आणि तुम्ही इथे काय करताय? तुम्ही इन्चार्ज आहात ना इकडे, तुम्हाला माहित नाही इथे काय झालं? काय रे, बोला ना, काय झालं इथे? ड्रायव्हर अचानक बोलला की त्याच्या पोटात दुखतंय. आम्ही त्याला बघायला गेलो तर तो आम्हाला तर मारून पळून गेला. बघितलं मॅडम, तुम्ही ज्याला निर्दोष सिद्ध करायचा प्रयत्न करताय ना त्याने आज काय केलं ते. त्याच्या या कृत्यामुळे सिद्ध होतंय की तोच गुन्हेगार आहे आणि या तुमच्या निर्दोष माणसाला आज मी फरार घोषित करतोय. अरे मला वाटतं काहीतरी. हा कॉल करतोय. हॅलो, काय? अरे मग सगळीकडे बघ ना नीट. हा ठीक आहे, सगळीकडे बघ नीट. ठीक आहे. सुंदरी, गणेशचा फोन होता. तो बोलतोय की रेखा आणि विक्टिमची अख्खी फॅमिली सगळे गायब आहेत. काय? आता कोर्टात उद्या कसं सिद्ध करणार की ड्रायव्हर मोहन निर्दोष आहे ते? तो आत असलेला चहावाला आहे ना, त्याला काही होता कामा नये, कारण तो एकच साक्षीदार आहे आपल्याकडे आणि त्याच्यावरच आपली सगळी भिजतंय. अगं बाई, हे कोण आले?
कोण तुम्ही? ए कुठे आहे तो चहावाला? बोला पटकन, कुठे आहे? काय विचारतोय मी? कुठे आहे तो चहावाला? कोण चायवाला? आम्ही कोणाला ओळखत नाही. ए जास्त शांतपणा करू नको. कोणाला माहित आहे आणि कोणाला नाही माहित आहे हे सर्व आम्हाला माहित आहे. ए हो बाजूला. ए काय बोलतोय रे तू? या असे ना ऐकणार रे. या बायकांना पकडून ना बाजूला करा आणि आज शोधा. काय बोलणार रे तू? दाखवते. आम्हाला मारते. ए पुढे अण्णा आणि आधी ही लावलं. चालवू गोळी? हा बोला, चालवू का गोळी? ए बंदूक खाली कर, खाली कर बंदूक. ए लोडेड आहे ती. ए काय करते? लोडेड आहे. आता 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 ना. ए सांगितलं ना तुला बंदूक खाली कर, बंदूक खाली कर. गोळी सुटेल त्याच्यातून. ए सांगितलं ना तुला बंदूक खाली कर, बंदूक खाली कर. चल चला इथून. ए चला इथून. वा माझ्या वाघिणीनो वा. शाबास, चांगला धडा शिकवला त्या गुंडाला. अहो मंगलताई शांत व्हा बघू तुम्ही. नाही मला जाऊ द्या. खरं सांगते मला जाऊ द्या. मला नका अडवू तुम्ही. ऐका तुम्ही असं करू नका. नाही काय करताय? मला जाऊ दे तुम्ही. मंगलताई ऐका माझं तुम्ही. अहो काय चाललंय आणि कुठे जायचं म्हणते ही मंगला? ते काय झालं? अगं त्यांना अस्वस्थ वाटतंय खूप. ही तुम्हाला त्रास होतोय का काही? डॉक्टरना बोलू का मी? अरे बाबांनो मला तसं काही सुद्धा होत नाहीये. अरे मला फक्त माझ्या डोळ्यांनी सर्व आणि आदित्यला सुखरूप बघायचंय. तुम्हाला कसं सांगू, मला सारखं असं वाटतंय की त्यांच्यावर काहीतरी संकट आलंय. आई नाही, तसं काही होणार नाहीये. नका टेन्शन घेऊ तुम्ही. हा ना, आणि असं काही असतं तर त्यांनी कॉल केला असता आपल्याला. अगं मालू कसं सांगू मी, मला सारखं राहून राहून असं का वाटतंय? मग तिकडे काहीतरी घडलंय, त्यांच्या बाबतीत काहीतरी वाईट घड. काही वाईट होणार नाही. आणि तिकडे ते एकटे नाहीये. तिकडे गोदा मावशी आहेत, सुगंध आहे, तिचं कुटुंब आहे.
आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आदित्य आणि सुंदरी